एकाक्षरम ब्रह्म वगैरे वगैरे. म्हणजे निर्गुण निराकार परमात्मा उपाधीच नाही. सगुण साकार परमात्मा नामरूपाची उपाधी घेतो, पण ती उपाधी घेतली तरी त्या नाम आणि रूपामध्ये इतकं सौंदर्य आहे की तिथला आनंद वेगळाच आहे. सौंदर्यानं अनिर्वचनीय येतो. आणि सद्गुरू यांचं काय होतं, त्या मुंडकोपनिषदामध्ये संतांच्या ठिकाणी असणाऱ्या नामरूपाला ते सोडून देतात. असं म्हटलंय, माझे असतेपण लोपो नामरूप हरपो. हे ज्ञानोबरायांनी 13व्या अध्यायात बोलून दाखवलं ना. उपनिषदाने त्याच्याकरता नदीचं उदाहरण दिलंय. यथा नद्यः स्यन्दमानाः, एखादी प्रवाहित असणारी नदी. ती नदी पुढे जाते पुढे जाते, कुठपर्यंत जाते, समुद्रे अस्तम गच्छन्ति, समुद्रापर्यंत जाते. आणि तिथं जाऊन काय होतं, नामरूपे विहाय. आणि तिथे जाऊन नागच्या समुद्रामध्ये ती नदी जाते, समुद्रापर्यंत जाते, समुद्राला मिळते. आता तिला कोणी नदी म्हणत नाही आणि तिला दोन तटही राहत नाही. तिचं नामही गेलं, तिचं रूपही गेलं. हे जशी नदी प्रवाहित होऊन समुद्राला प्राप्त होते आणि आपली नामरूप त्या समुद्रामध्ये विलीन करून टाकते, तथा विद्वान नामरूपात विमुक्तः, तसा हा ब्रह्मज्ञानी महात्मा संत महापुरुष हे आपल्या नामरूपाला सोडून देतात, त्याच्यापासून बाजूला होतात. कशामुळे बाजूला होतात, परात परम पुरुषम उपैति दिव्यम. आणि मग त्या परात्पर पुरुषाला, त्या परब्रह्म स्वरूपाला प्राप्त होतात आणि आपली नामरूप ही दूर करून टाकतात. नामरूप या उपाधीनेच ओळखण्याची आपल्याला सवय लागते. आपण कुठल्याही पदार्थाला ओळखतो ते नामरूप या उपाधीनच ओळखतो. मी आपल्याला अशी अनेक उदाहरणं सांगतो. ती उपाधी नसेल तर परिचय होत नाही. अहो, परमात्मा, विटेवर उभा असणारा परमात्मा उघडा आला म्हणून तर लोकांना कळला नाही. नेणो ब्रह्ममार्ग चुकले, उघडे पंढरपुरासी आले म्हणून कळला नाही हे परब्रह्मलिंग आहे म्हणून. उघडा काय होतं, एखादा मनुष्य, आपण प्रवासाला जातो, एखादा मनुष्य आपल्या बाजूला येऊन बसतो, हसतो, बरं आहे का म्हणून विचारतो, आपणही बरं आहे म्हणून सांगतो. आपल्या डोक्यात हे येतं की याला कुठतरी बघितलंय, आठवत नाही कोण आहे तो, कोण आहे कोण आहे. आणि तो विचारतो, मुलगी बरी आहे का, आलं का पत्र, पोचली का. आपण विचार करतो, याला माझ्या घरातलं इतकं कसं माहिती, कुठे भेटलाय, हा नातेवाईक आहे का कोण आहे, मित्र तर नक्की नाहीये, नात्यातलंही कोणी वाटत नाहीये, याला कसं माहिती. बरं, हा बघितलेला चेहरा आहे. आपण हसतो, बोलतो त्याच्याशी, सगळं होतं. प्रवास, त्याचं गाव आलं तो उतरून जातो, पण आपल्या डोक्याला भोंगा लागतो, कोण आहे कोण आहे कोण आहे. रात्रभर डोळ्याला डोळा नाही, डोळ्याला डोळा नाही. आणि तो तर विचारत असतो, मुलगी बरी आहे का, तिचं पत्र आलं का, अमुक आहे का. मग आपणही त्याला सांगतो, नाही हो, अजून पत्रच पोचलं नाही, बघा ना, गेली, अजून पत्र पाठवलं नाही. आणि मग दुसऱ्या दिवशी दुपारच्या वेळेला आपल्या हातामध्ये पत्र पडतं आणि चेहरा बघितल्यावर कळतं, हा तर पोस्टमन आहे, काल भेटलेला. अरे रोज भेटतो, ओळखलं का नाही, त्या उपाधीत दिसला नाही म्हणून, त्या कपड्यात दिसला नाही. आमची सवय ही आहे. त्यामुळे परमात्म्याला बघण्याकरता आम्हाला त्या त्या उपाध्यांची गरज पडत असते. संतांना बघण्याकरता आम्हाला त्या उपाध्यांची गरज पडत असते. आणि संत मात्र उपाधीपासून बाजूला होतात, त्यामुळे अनिर्वचनीय ठरतात. म्हणून हा दुसरा प्रकार एक आपल्याला अनिर्वचनीयतेचा वेदांत दृष्टीने विचारात घेता येतो. असो, आता निर्गुण निराकार परमात्मा, सगुण साकार परमात्मा आणि सद्गुरु यत अक्षरम अनाख्येयम आनंदम अज केवलम श्रीमन्निवृत्तीनाथ इति ख्यातम दैवतम आश्रयी. आनंद स्वरूपता ही परमात्म्याची. पुढचं एक लक्षण सांगितलं ज्ञानेश्वर महाराजांनी, संपूर्ण भाग आहे म्हणून. पुढचं एक लक्षण सांगितलं, परमात्मा आनंद स्वरूप आहे, सगुण साकार परमात्मा आनंद स्वरूप आहे आणि सद्गुरु आनंद स्वरूप आहे. आता हे सांगताना तिन्हीकडे आपण लावून घेत चला. परमात्मा आनंद रूप आहे म्हटलं. आनंद अद्वय नित्य निरामय, जे का निज ध्येय योगी यांचे वगैरे. आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाचे काय सांगू झाले काहीचे वगैरे.
परमात्मा आनंद रूप आहे. आनंद हा त्याचा गुण नाही आहे, हे त्याचं स्वरूप आहे. आनंद हा गुण नाही. परमात्म्या जवळ गेल्यानंतर आनंद मिळतो असा वाचिक व्यवहार आपण करतो, पण आनंद ही मिळवण्याची वस्तू नाही आहे. आनंद ही जाणण्याची वस्तू आहे. कारण आनंद जर स्वरूप असेल तर तेच स्वरूप जगतातल्या प्रत्येक पदार्थाचं असतं. परमात्म्याचं जे स्वरूप आहे तेच स्वरूप जगतातल्या जड चेतन पदार्थाचं असतं, असा वेदांताचा नियम आहे. ऐसी जडाजड व्याप्ती रूप करिता कैवल्यपती, 15व्या अध्यायात ज्ञानोबा बोलतात भगवान मुखातून. जड असो चेतन असो, स्वरूप एक असतं. बाकी देहदृष्टीने भेद असेल, विकार दृष्टीने भेद असेल, कर्मदृष्टीनं भेद असेल, बुद्धिदृष्टीनं भेद असेल, संसार दृष्टीनं अनंत भेद असतील, पण स्वरूप दृष्टीनं भेद मानता येत नाही. वेदांताच्या भूमिकेतून सांगतोय. पर आनंद हे परमात्म्याचं स्वरूप आहे. त्यामुळे आनंद ही मिळवण्याची गोष्ट नाही, स्वरूप ही कर्माने मिळवण्याची गोष्ट नाही आहे. जिथं स्वरूपाचा विचार येतो तिथं फक्त जाणीवेचा विचार करावा लागतो, कर्माचा विचार करता येत नसतो. जिथं स्वरूपाचं चिंतन आहे ना तिथं कृती नाही आहे, तिथं फक्त जाणीव आहे. पदार्थाला परिच्छिन्नता आली, पदार्थाची आवड निर्माण झाली, पदार्थाची गरज निर्माण झाली की मग पदार्थाच्या संबंधानं कृतीचा विचार करावा लागतो. पण पदार्थाच्या अपरिच्छिन्नतेत पदार्थात कृतीचा विचार करून चालत नाही, जाणीवेचा विचार करावा लागतो. वेदांताचा नियम. अर्थ असा की माझ्या समोर माझ्या हातामध्ये घड्याळ आहे. घड्याळ, तर या घड्याळाला एक मर्यादा आहे, परिच्छिन्नता आहे. त्यामुळे या घड्याळाला मी इथे ठेवू शकतो, इथून उचलू शकतो, हातात बांधू शकतो, कोणाला तरी देऊ शकतो, हे खाली पडू शकतं. कारण का? याला परिच्छिन्नता आहे, याला उपाधी आहे, याला मर्यादा आहे. त्यामुळे याच्या संबंधानं माझ्या अनुकूल प्रतिकूल रूपानं, प्रतिकूल भूमिकेतून भेदानं मला याच्या संबंधानं व्यवहार करता येऊ शकतो. याच्या संबंधानं काही व्यवहार होऊ शकतो. ऐका, त्याच्या संबंधानं काही व्यवहार झाला, उचलू शकतो, ठेवू शकतो, फेकून देऊ शकतो, हातात घालू शकतो, खिशात ठेवू शकतो. हा व्यवहार याच्या संबंधानं करता येतो. का करता येतो? कारण याला संकुचितपणा आहे, याला परिच्छिन्नता आहे म्हणून, बरोबर. याला जडत्व आहे म्हणून, याला दृश्यत्व आहे म्हणून, हे सगळे हेतू याच्याकडे लागतात. परंतु ज्या पदार्थाला अशी परिच्छिन्नताच नाही, अपरिच्छिन्नता आहे, व्यापकत्व आहे, त्या जिथं व्यापकत्व येतं तिथं कृती होत नाही, तिथं जाणीव असते. याच्याबद्दल कृती होते. आकाश व्यापक आहे, मग तिथं मी काय कृती करू शकतो? आकाशामध्ये मी चढू शकतो, आकाशाला पकडू शकतो, आकाशाला मोडू शकतो, आकाशाला वाकवू शकतो, आकाशाला खिशात ठेवू शकतो. असा काही व्यवहार होणार नाही. मग तिथं काय आहे? हे आकाश आहे, ही जाणीवच पुष्कळ आहे. बस जाणीव संपली. व्यापकत्व आणि जाणीव या दोघांची गाठ आहे, आणि परिच्छिन्नता आणि कृती या दोघांची गाठ आहे. जिथं परिच्छिन्नता आहे तिथं कृती आहे, जिथं व्यापकता आहे तिथं जाणीव आहे. आनंद ही मिळवण्याची गोष्ट नाही आहे, कारण आनंद हे स्वरूप आहे, आणि स्वरूप आहे म्हणून त्याला व्यापकत्व आहे, आणि व्यापकत्व आहे म्हणून आनंदाच्या संबंधानं कृती नाही. हा, हे आपण म्हणतो ते एका मर्यादेत, कदाचित अज्ञानानं आपण असं म्हणतो की मी अमुक अमुक गोष्ट केली, मला आनंद मिळाला. हा आनंद मिळाला म्हणजे कुठून मिळाला? तो काही नव्यानं उद्भूत झालाय माझ्यामध्ये? तो काही नव्यानं माझ्यापर्यंत पोहोचला? तो आनंद मी मिळवला म्हणजे काय केलं? भामतीकारांनी 4 पद्धतीनं याचा विचार केला. क्रियेनं प्राप्त होणाऱ्या गोष्टी 4 असतात: उत्पाद्य, प्राप्य, विकार्य आणि संस्कार्य. भामती विचाराला यायचं. उत्पाद्य, प्राप्य, विकार्य आणि संस्कार्य अशा ज्या गोष्टी असतात त्या कृतीनं, कर्मानं प्राप्त होतात. जे जे जन्माला येतं, उत्पन्न होतं, ते कर्मानं मिळवता येतं.
ज्याची ज्याची प्राप्ती आपल्याला होऊ शकते, म्हणजे परिच्छिन्नता असते, ते कर्मानं मिळवता येते. जो जो विकार असतं, विकार म्हणजे कार्य, जे जे कार्य दशेला आलेलं आहे ते कर्मानं मिळवता येतं. आणि ज्याच्या ज्याच्यावर संस्कार होऊ शकतो ते कर्मानं होऊ शकतो. संस्कार होऊ शकतो म्हणजे संस्कारामध्ये दोन प्रकार असतात, दोषापनयन आणि गुणाधान असे त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत. याची उदाहरणं खूप आहेत, पुष्कळ उदाहरणं देता येत. कपडे आपण धुतो, साबण लावतो, त्याला धुतो, आपटतो, पाण्यातून काढतो, त्याला पिळतो, हे काय आहे? कपड्यावर झालेला हा संस्कार आहे. याच्याने काय होतं? दोषापन, त्याच्यातला मळ जातो, दोष निवृत्त होतात. आणि मग तो कपडा वाळला की आपण त्याला इस्त्री करतो, हे गुणाधान आहे. हे संस्कार झाले कपड्यावरचे. कपड्यावरचा हा संस्कार झाला, मी त्याच्यातला मळ काढून टाकला आणि त्याला सुयोग्य बनवलं, म्हणजे त्याला इस्त्री केली, गुणाधान, त्याच्या ठिकाणी गुणांचं आधान केलं, तो चांगला दिसायला लागला. चुरगळलेला कपडा घालण्यापेक्षा इस्त्री केलेला कोणालाही आवडतो, चांगला दिसतो, ठीक आहे. हे दोषापनयन आणि गुणाधान. काही गोष्टी आम्हाला ज्या उत्पन्न होतात त्या मिळवाव्या लागतात, हे सगळं कर्मानं आहे. आनंद उत्पन्न होतो का? आनंद प्राप्य आहे, उत्पाद्य आहे का प्राप्य आहे? का आनंद हा विकार आहे का आनंद हा संस्कार आहे? म्हणजे काही दोषांच्या निवृत्तीत आपल्याला तो प्राप्त करून घ्यायचा आहे का काही दोषांच्या, काही गुणांच्या आधानात आपल्याला तो प्राप्त करून घ्यायचा आहे? तर असं काही नसतं. आनंद ही मिळवण्याची गोष्टच नाही. आनंद ही हा फक्त जाणवत असतो आणि तो फक्त जाणायचा असतो, तो असतोच, कारण ते स्वरूप आहे. सत्यम ज्ञानम अनंतम असं जेव्हा म्हणतो किंवा सच्चित आनंद घन असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा आनंद सच्चित आणि आनंद रूप परमात्मा आहे. सच्चिदानंद घन पंढरीये परिपूर्ण, कर ठेवो निज घन, वाट पाहे भक्ताची, है ना? तो परमात्मा आनंद घन आहे, सच्चिदानंद घन आहे. आनंद अद्वय नित्य निरामय, जे का निज ध्येय योगी यांचे, ते हे समचरण साजिरे विटेवरी, पहा भीमा तेरी विठ्ठल रूप. तुकोबाराय बोलतात, भाग गेला क्षीण गेला अवघा झाला आनंद. हे झाला हे क्रियापद जरी वापरलेलं असलं तरी स्वरूपाच्या चिंतनामध्ये वापरलेलं क्रियापद हे क्रियेचं वाचक नसतं, हे फक्त जाणीवेचं वाचक असतं. तिथे घडत काहीच नाही. अवघा झाला आनंद म्हणजे काय? म्हणजे तो तिथेच असतो, फक्त त्याच्यावरचं आवरण निवृत्त होत असतं. आवरण दूर करणं वेदांताचं काम एवढंच आहे, तत्वज्ञानाचं काम एवढंच आहे. तत्वज्ञान कधीच कुणाला आनंद देत नाही. खरंच आहे. मी विनोदाने बोलतोय असं समजू नका, हे खरंच आहे. तत्वज्ञान कधीच कुणाला आनंद देत नाही, पण आनंदावर निर्माण झालेलं आवरण दूर करतो, म्हणून आनंदाची जाणीव होते तत्वज्ञानात. वरचं निवृत्त करणं, त्याला निरावरित करणं, काल वापरलेला शब्द, त्याला निरावरित करणं हे तत्वज्ञानाचं काम. साधन काय? आता हे लोक म्हणतात ना, ज्ञानाने परमात्मा कळाला, ज्ञानादेव तू कैवल्यम, ज्ञाने विणैके वगैरे वगैरे, ज्ञानानं ब्रह्म, काही असं होत नसतं. हे सगळं बोलण्याच्या गोष्टी. मी तुम्हाला प्रवचनात सांगतो, असं काही होत नाही, काही होत. ज्ञानानं ब्रह्म, मग ज्ञानाने ब्रह्म भेटत नाही, कर्मानं ब्रह्म प्राप्ती होत नाही, योगानं ब्रह्म प्राप्ती होत नाही. मग हे कशा करता सांगितलं हे सगळं? ज्ञानानं ब्रह्म मिळत नाही, ब्रह्म आहेच आहे, ते नित्य आहे, ते शाश्वत आहे, ते एक आहे, ते केवल आहे, ते व्यापक आहे. ते मिळवायचं नाहीच आहे आम्हाला. मग आम्हाला ज्ञानानं काय होतं? मग ज्ञानानं ब्रह्म आम्हाला मिळत नाही. ज्ञानानं मिळालेलं ब्रह्म ज्या कारणानं कळत नाही ती कारणं निवृत्त होत असतात. ज्ञानानं अज्ञान दूर होतं, ब्रह्म आहेच आहे, आणि ब्रह्म आहे म्हणून आनंदही आहेच आहे. त्यामुळे ज्ञानानं, तत्वज्ञानानं आनंद झाला, तत्वज्ञानानं आनंद झाला नाही, आनंद होताच, पण ज्या कारणाने असलेला आनंद कळत नव्हता ते कारण तत्वज्ञानाने दूर केलं. वारा आभाळची फेडी, ज्ञानोबाराय सांगतात. एखाद्या वेळेला सूर्य आणि आपण या दोघांच्या मध्ये ढग येतो.
दोघांच्या मध्ये ढग येतो. त्या ढगानं सूर्याचा प्रकाश, सूर्याची किरण ही प्रतिबंधित होता, आपल्यापर्यंत येत नाही. मग आपल्याला काय वाटतं, सूर्य गेला, सूर्य गेला. कुठं गेला? तिथंच असतो. कुठे जातो सूर्य? मग थोड्या वेळाने वारा येतो. मग वारा काय करतो, त्या ढगाला दूर करतो. दूर केला की पुन्हा सूर्य दिसतो. मग त्या वाऱ्याने काय आपल्याला नवीन सूर्य निर्माण करून दिलाय काय? सूर्य होताच, पण ज्या प्रतिबंधामुळे सूर्याची किरण आपल्यापर्यंत येत नव्हती, ती प्रतिबंध वारा जसा दूर करतो, तसं वाऱ्याचं काम वेदांतामध्ये ज्ञान करतं. आनंद आहेच आहे, पण ज्या कारणाने तो आनंद आम्हाला जाणवत नाहीये, तो प्रतिबंध दूर करणं हे ज्ञानाचं काम आहे, हे परमार्थाचं काम आहे, हे वेदांताचं काम आहे. हे लक्षात घ्या. म्हणून वेदांतामध्ये साध्याचा विचार करायचाच नसतो. वेदांत साधन विचार सांगणार आहे. तत्वज्ञान हे तुम्हाला नेहमी साधनाचं चिंतन सांगतं, साध्याचं चिंतन सांगत नाही. कारण साध्याचं चिंतन काय करता, तो आहेच आहे. अरे ब्रह्मरूप आपण आहोतच. वेदांत दृष्टीने जीव ब्रह्मैव नापरः आपण नेहमी सांगतो. मग काय, आम्ही जे ब्रह्म असूनही आम्ही जीव का समजतो? अरे ज्या अज्ञानामुळे या परिच्छिन्नता जाणवतात, त्या परिच्छिन्नतेला दूर करणं हे वेदांताचं काम आहे, तत्वज्ञानाचं काम आहे. म्हणून आनंद हे स्वरूप आहे, त्यामुळे त्याला प्राप्त करून घ्यायचं नाही. या कारणाने मला आनंद मिळाला असं होत नाही. आनंद तिथेच आहे. मिळाला म्हणजे काय, तो कळाला असा त्याचा तो आहेच आहे. मी ही कृती केल्यामुळे मधला प्रतिबंध दूर झाला, आणि दूर झाल्यामुळे आनंद कळाला. तो मिळालेला होताच. कसा मिळालेला होता? साधं उत्तर त्याचं असं आहे की आनंद आम्हाला मिळाला असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा आपल्याला हे नाईलाजानं कबूल करावं लागतं की ह्याच्यापूर्वी आनंद नव्हता. आणि आनंद नव्हता हे जर आपण कबूल केलं तर आपलं जगणं खोटं आहे असा त्याचा अर्थ होतो. नाहीतर आपण जगू कशाच्या आधारावर? जगण्याचा हेतू काय? आनंद हाच हेतू आहे. ज्याच्या जीवनात आनंद नाही तो कोणीच असू शकत नाही, कोणीच नाही. मला फार त्याला आता सवंग करायचं नाहीये, फार पाणी घालायचं नाहीये याच्यामध्ये, कारण गंभीर भूमिका आहे. यत् अक्षरम अनाख्येयम आनंदम असं म्हणतात. हा आनंद काय आहे? मग तो जाणवतो कसा? त्याच्या जाणीवेचे काही मार्ग आहेत का? मग तो आहे तर जाणवत का नाही? वगैरे वगैरे अनेक अडचणी, अनेक प्रश्न त्या संबंधानं निर्माण होतात. मी खरं सांगतो आपल्याला, थोडंसं आपण अंतर्मुख होऊन विचार करूया तुम्ही आम्ही. आनंद आहे तर आम्हाला का जाणवत नाही? मला प्रामाणिकपणानं सांगा, त्या आनंदाची जाणीव करून घेण्याचे कधी प्रामाणिक प्रयत्न केलेत का? जो प्रामाणिक प्रयत्न करतो त्याला जाणवतो. आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू, आम्हाला जाणवेल. ज्यांनी केले त्यांना जाणवलाय. आतापर्यंतचा इतिहास असा आहे. हा जो आनंद आहे हे आपलं स्वरूप आहे, आणि ते प्रत्येक पदार्थाच्या ठिकाणी. त्याचा विचार असा आहे, अगदी सहज सरळ बोलायचं झालं तर अस्ति भाती प्रियम रूपम नामचेत्यंश पंचकम आद्यत्रयो ब्रह्मरूपम माया रूपो तत्वद्वयम असं एक वचन आहे. प्रत्येक पदार्थाच्या ठिकाणी 5 अंश असतात: अस्ति, भाती, प्रिय, नाम आणि रूप. आता अस्ति, भाती, प्रिय हे ब्रह्माचे अंश असतात, आणि नाम आणि रूप हे मायेचे अंश असतात. आद्यत्रयो ब्रह्मरूपम माया रूपो तत्वद्वयम. नंतरचे 2 मायेचे, आधीचे 3 ब्रह्माचे. का? कारण जगतातला प्रत्येक पदार्थ ब्रह्म आणि माया यांच्यापासूनच बनलेला आहे. केवळ मायेपासून काही बनत नाही, केवळ ब्रह्मापासून काहीही बनत नाही. अनुभवामृतामध्ये ज्ञानोबारायांनी म्हटलंय, जिही एक एकावीण न कीजे तृणाचेही निर्माण. एकमेकाशिवाय ब्रह्म आणि माया गवताचं पात सुद्धा निर्माण करू शकत नाही, भले ते ब्रह्म असेल. पण केवळ ब्रह्म काही करू शकत नाही, निष्क्रिय. केवळ माया काही करू शकत नाही. त्या दोघांपासून जग बनतं. मग ब्रह्म आणि माया हे जर जगताचे आईबाप असतील, ज्ञानोबारायांनी 14व्या अध्यायामध्ये
असं हेच रूपक वापरलं. या कारणे मी पिता महत ब्रह्म ही माता अपत्य पंडू सुता जगडंबर. 14वे अध्याय. हे सगळं जगडंबर हे अपत्य आहे. कुणाचं अपत्य आहे? माझं आणि मायेचं अपत्य आहे. म्हणजे मी म्हणजे ब्रह्म आणि माया यांच्यापासून जग निर्माण होते. आता जर ब्रह्म आणि माया या जगताचे आई बाप आहेत, तर आई बापापासून जन्माला आलेल्या पोरामध्ये आई बापाचे काही ना काहीतरी गुण येतच असतील की नाही? काही ना काहीतरी येईलच की नाही? काहीतरी येईल, चांगलं येईल, वाईट येईल, काहीतरी येईल. आईचं बडबडणं घेईल, बापाचा रंग घेईल, पण काहीतरी घेईल. काहीतरी घेईल ना, काहीतरी घेईल. मग दोघांचे गुण जर येतात तर या जगतामधल्या प्रत्येक पदार्थामध्ये ब्रह्माचे काही अंश येतात आणि मायेचे अंश येतात. ब्रह्माचे अंश काय येतात? अस्ति भाती प्रिय हे ब्रह्माचे अंश येतात आणि नाम आणि रूप हे मायेचे आईचे अंश येतात, हे 2, आणि बापाचे अंश येतात, हे 3. आता मायेच्या अंशाबद्दल मला बोलायचं नाही, मला बोलायचं आहे अस्ति भाती प्रियाबद्दल. आता ह्याच्यातलं अस्ति भातित्वही मला सांगायचं नाही, मला सांगायचंय प्रियत्व. कारण प्रियत्वही मला सांगायचं नाही, मला सांगायचं आहे आनंद. ही आनंद स्वरूपता काय आहे या संबंधात फक्त बोलायचं. काय होतं? प्रकृतीच्या ठिकाणी असणाऱ्या गुणाच्या योगानं ब्रह्माची अभिव्यक्ती होत असते. एक वेदांताचे हे नियम आहेत. मला आता हे जास्त विस्तार मला करायचा नाहीये, हे आपण आपल्याला ज्ञात आहे गृहीत धरून मी पुढे चाललो. काय बोललो मी? पुन्हा एकदा सांगतो. ब्रह्माची अभिव्यक्ती प्रकृतीच्या ठिकाणी असणाऱ्या गुणांमुळे होते. हे गुण किती असतात? 3. सत्व, रज आणि तम. या 3 गुणांमुळे ब्रह्माची अभिव्यक्ती होते, आपल्याला मान्य करावं लागेल. 14वी अध्यायामध्ये ज्ञानोबरायांनी याचा पुष्कळ विचार केला. आपल्याला जर त्याच्याबद्दल काही जाणून घ्यायची जिज्ञासा असेल तर आपण 14वा अध्याय पूर्ण पाहूया. आता काय होतं, याच्यातल्या रजोगुणाचा आणि तमोगुणाचा विचार आनंदाकरता बाजूला ठेवा, कारण जिथं रजाचं आणि तमाचं प्राबल्य आहे तिथं आनंदाची अनुभूती नाही. पाणी जोपर्यंत स्वच्छ नाहीये तोपर्यंत पाण्यात प्रतिबिंब धारण करण्याची योग्यता नाही. तसं अंतःकरण जोपर्यंत सात्विक आणि शुद्ध होत नाही तोपर्यंत त्या अंतःकरणाला सुद्धा आनंदाच्या अनुभूतीचा अधिकार प्राप्त होत नाही. गढूळ पाण्यामध्ये स्वच्छ प्रतिबिंब पडलं असं दिसलंय का कधी? पाणी गढूळ आहे, पाणी हलणार आहे, पाणी खूप काळं आहे, हलतं आहे, त्याच्यावर लाटा तरंग निर्माण होत आहेत, आणि तरी पाण्यामध्ये स्वच्छ प्रतिबिंब पडलं असं झालंय का कधी? असं होत नाही. प्रतिबिंब स्वच्छ पडायचं असेल तर त्याच्याकरता जर पाणी स्वच्छ पाहिजे, तसं अंतःकरण स्वच्छ असल्याशिवाय आम्हाला आनंदाची अनुभूती तिथं घेता येत नाही, प्रतीती होत नाही. याच्याकरता रजोगुणाचा तमोगुणाचा विचार बाजूला ठेवा. निष्ठा केले कर्म झाडा करून रजतम सत्वशुद्धीचे धाम डोळाटावी. 18व्या अध्यायाचा प्रारंभ 4-5व्या श्लोकाच्या संबंधाने ज्ञानोबराय बोलतात. आता याच्यामध्ये रजोगुण तमोगुण आता बाजूला ठेवा, सत्वगुणाचा आपण विचार करा. या सत्वगुणाच्या प्रबल, ऐका आता मी काय सांगतो ते. सत्वगुण काय होतं? रजोगुण तमोगुण बाजूला ठेवा, म्हणजे रजोगुणाची तमोगुणाची निवृत्ती कधीच होत नसते. भले आपण ब्रह्मज्ञानी असू, मला काही म्हणायचं नाही, पण ब्रह्मज्ञानाच्या ठिकाणी रजोगुण तमोगुण नसतात असं नाही, फक्त ते दुर्बल असतात पण दुर्बल असतात. कारण 3 गुण नाहीत अशी अवस्था कधीच असू शकत नाही. आपण जेव्हा असं म्हणतो आमका माणूस ना फार सात्विक आहे, पण सात्विक आहे म्हणजे काय? त्याच्या ठिकाणी रजोगुण नाहीच आहे, त्याच्या ठिकाणी तमोगुण नाहीच आहे, पण सात्विक आहे याचा अर्थ सत्वगुणाची त्या कालामध्ये प्रबलता आहे असा त्याचा अर्थ. त्या कालामध्ये सत्वगुणाची प्रबलता आहे. एखादं नाटक, एखादा सिनेमा बघायला माणसं जातात. नाट्यशास्त्रातलं उदाहरण सांगतो. पडद्यावर काही चित्र दिसतं, काही घटना दिसतात, रंगमंचावर काही घटना घडलेल्या दिसतात. त्याच्यातल्या एका स्त्रीच्या डोळ्यातलं पाणी थांबतच नाही.
आणि दुसऱ्या स्त्रीला वाटतं हे कधी संपेल, कंटाळा. होतं की नाही असं? ते समोरच्या पडद्यावरचं चित्र बघून, त्या घटना बघून एक स्त्री रडते, किती त्रास आहे तिला, किती सासू छळते, कुठंतरी आपलं प्रतिबिंब पडद्यावर मनुष्य बघत असतो, नाही म्हटलं तरी, किती सासू छळते हिला वगैरे वगैरे, तिच्याही डोळ्यात पाणी येतं. शेजारी असते तिची सासू आधीच गेलेली असते, भाग्यवान. त्यामुळे तिला ते छळाची कल्पनाच येत नाही. काय वेड्यासारखे चाळे करतात, हे संपलं पाहिजे, चलो उठून जाऊ. त्या स्त्रीच्या डोळ्यात पाणी येतं, हिच्या डोळ्यात पाणी येत नाही. स्त्रीत्व दोघींच्याही ठिकाणी आहे. मग अडचण कुठे आहे? गुणांचं प्राबल्य आणि दुर्बलता, इथं अडचण आहे. आमच्या ठिकाणी सत्वगुण आहे म्हणजे रजोगुण नाही असं नाही आहे. फक्त रजोगुण वाढायला अनुकूल परिस्थिती निर्माण झाली नाही म्हणून. एकदा परिस्थिती निर्माण होऊ द्या, मग बघा सत्वगुण वाढतो कसा, तमोगुण वाढतो कसा, असं होतच असतं. मी अनेक वेळेला उदाहरण सांगतो. आपण रस्त्याने चाललो आहोत आणि जाता जाता रस्त्यावरच आपल्याला रामाची आणि रावणाची मूर्ती पडलेली दिसली तर आपण कोणती मूर्ती घेऊ? रामाची घेऊ, कारण आपण सात्विक आहोत. आपल्याला राम आवडतो. राम हे आपलं दैवत आहे, त्याच्याबद्दल आपल्या अंतःकरणात श्रद्धा आहे. आपण सात्विक आहोत. पण आपण सात्विक आहोत म्हणून रामाची मूर्ती उचलू. आपण रस्त्याने चाललो आहोत, रामाची आणि रावणाची दोन्ही मूर्ती आपल्याला रस्त्यात दिसल्या. त्याच्यातली रामाची मूर्ती दगडाची आहे आणि रावणाची सोन्याची आहे. आता सांगा, आपला सत्वगुण कुठे गेला? फक्त अनुकूल काल मिळाला नाही म्हणून दबलाय, एवढाच त्याचा अर्थ. त्याला अनुकूल परिस्थिती निर्माण व्हावी लागते, तो लगेच आपलं डोकं वर काढतो, लगेच. याच्याकरता उपनिषदाला हे बोलावं लागलं. काय ऐका, दद्यात् नावसरम किंचित कामादीना मनागपी, कामादीना मनागपी किंचित अवसरम न दद्यात्. कामादिकांना मनात प्रवेश करण्याची किंचितही संधी देऊ नका, किंचितही देऊ नका. थोडा जरी कानाडोळा झाला तरी रजोगुण कधी एकदम प्रबल होऊन जाईल सांगता येत. थोडा जरी कानाडोळा झाला तरी. हो, म्हणजे आपल्या भाषेत बोलायचं झालं तर नजर हटी, बस दुर्घटना घटी. हे असं होणारच आहे. फक्त कानाडोळा होऊ नाही द्यायला पाहिजे. सत्वगुणाचं प्राबल्य टिकवणं आपल्या हातात आहे. कशा करता मी बोलतो? प्रकृतीच्या ठिकाणी असणाऱ्या सत्वगुणाच्या योगानं ब्रह्माची अभिव्यक्ती होते. ब्रह्माभिव्यक्ती सत्वगुणाने आहे, कारण पाणी स्वच्छ पाहिजे तर प्रतिबिंब स्वच्छ पडू शकतं. आता सत्वगुणाच्या योगानं जर ब्रह्माची अभिव्यक्ती होते, मला सांगायचे काय, आनंद, आनंदाचा विचार मी आपल्यासाठी सांगतो. या सत्वगुणाची प्रबलता निर्माण झाली जीवनामध्ये आणि सत्वगुणाच्या त्या तीव्र प्रबलतेला मनाच्या एकाग्रतेची जोड मिळाली की जो अनुभव येतो त्याला आनंद म्हणतात. आनंदाची एक आपण मीमांसा करा मानसशास्त्री. सत्वगुणाचं प्राबल्य आहे पण मन एकाग्र तिथं जर होत नसेल तर आनंदाची अनुभूती नाही आहे. एखादा प्रसंग किंवा एखादी घटना, एखादं चित्र हे बघताना आपल्याला चित्र बघता बघता आनंदाची अनुभूती येते. काही नाही, आपण ज्ञानेश्वरीचं पारायण करत असतो आणि पारायण करता करता एखादी ओवी अशी आनंद देऊन जाते कारण त्या ओवीचा अर्थ कळतो आणि आपल्याला वाटतं बस इथेच पारायण थांब, आता पुढे जाऊच नाही, असं वाटतं ना. मग इतक्या वेळेला ती ओवी पारायणात आलेली आहे, त्याच वेळेला ती ओवी का आनंद देते? आतापर्यंत अनेक वेळेला ती ओवी वाचलेली आहे ना, वाचलेली. मग त्याच विवक्षित पारायणामध्ये त्या ओवीचा विशेष अर्थ आम्हाला काहीतरी कळतो आणि कळतो म्हणून आम्हाला त्या ओवीचा अर्थ कळाल्यामुळे आनंद होतो. आनंद झाला, आम्हाला वाटतं बस आम्हाला सगळी ज्ञानेश्वरी कळाली. आम्हाला वाटतं आता पुढे ज्ञानेश्वरीचं पारायण करू नये, थांबावं इथं, याच विचारात राहावं. वाटतं ना? का वाटतं? इतक्यांदा वाचलेली ती ओवी त्याच वेळेला आनंद देते असं आम्हाला वाटतं, कारण त्या वेळेला
आपल्या ठिकाणी एरवी पारायणामध्ये कदाचित सत्वगुणाचं प्राबल्य निर्माण झालेलं असतं, पण ते पारायण असल्यामुळे पुढच्या ओवीकडे जायची गडबड असल्यामुळे मनाची एकाग्रता साधली जात नाही. सत्वगुणाच्या निर्विवाद प्रबलतेला मनाच्या एकाग्रतेची जोड दिली की आनंदाची जी अनुभूती येते तो स्वरूपाच्या आनंद, जो स्वरूप आनंद आपण म्हणतो त्या आनंदाचा अंश आहे. अंश, तो खरा आनंद नाही आहे, तो आनंदाचा अंश आहे. आनंद आपल्या आत आहे, तो विचाराच्या मागे लपलेला आहे, तो वैराग्याच्या आधारानं प्रकट होण्याच्या तयारीत आहे. विचारानं आणि वैराग्यानं तो आनंद प्रकट करता येऊ शकतो. त्यामुळं भोगापेक्षा त्यागात महत्व आणि आनंद वाटतो. त्याचं कारण आनंदाने आपला हात वैराग्याच्या हातात दिलेला असतो. वैराग्य जर आनंदाचा हात सोडेल तर आनंदाला अभिव्यक्ती नाही, हे लक्षात घ्या. आनंदाने आपला हात वैराग्याच्या हातात दिलाय, आपण त्या वैराग्याचा हात हातात घेतला की आपोआप आनंदाचा हात आपल्या हातात येणार. आनंद हा असा नाहीये की तो कुठेतरी जाऊन आम्ही मिळवला, कुठेतरी सूर्यास्त बघितला आम्ही समुद्राच्या किनाऱ्यावर जाऊन फार आनंद मिळाला. तो आनंद सूर्यास्तानं नाहीये. विषयामध्ये जर आनंद राहिला असता तर जगतामध्ये सगळ्यांनाच विषय आवडायला पाहिजे होते. जगामध्ये सगळ्यांना विषय आवडत नाही. विरक्त पुरुषांना कुठला विषय आवडतो सांगा बरं, कुठला विषय आवडतो? त्यांना तर त्या विषयाचा त्याग करावा वाटतो. या संसाराची अनित्यता ज्ञानोबारायांनी म्हटलंय, तैसी संसाराया समजता जाणीजे जै अनित्यता तै वैराग्य दवडिता पाठी लागली 15व्या अध्यायामध्ये. त्यांना विषयाचं दोषदर्शन होतं, त्या दोषदर्शनातून हे कळतं, वैराग्य निर्माण होतं. पंचदशीत विचार आहे त्याचा, 6व्या प्रकरणामध्ये आला. पंचदशीमध्ये दोष दृष्टी जिहासाच्या पुनर्भोगेश्व दीनता असाधारण हेत्वाद्या वैराग्यस्य त्रयोप्यमी. पंचदशीतात हे वैराग्याची असाधारण कारण सांगितलेली. वैराग्याचं कारण काय, वैराग्याचं स्वरूप काय, वैराग्याचं कार्य काय, याच्याकरता हा श्लोक आला. वैराग्याचं कारण काय आहे? दोष दृष्टी हे वैराग्य निर्मितीचं कारण आहे. वैराग्याचं स्वरूप काय आहे? जिहासा, वैराग्याचं स्वरूप आहे. आणि वैराग्याचं कार्य काय आहे? पुनर्भोगेषु अधीनता, हे वैराग्याचं कार्य. या वैराग्याच्या हातात आनंदाचा हात आहे. म्हणून विषय भोगापेक्षा विषय त्यागाला महत्व संतांनी जास्त दिले. उठले वैराग्य जेणे हा त्रिवर्ग ऐसा सांडणे जैसे वमुनिया सुणे आताची गेले. 15व्या अध्यायामध्ये ज्ञानोबारायांनी म्हटलंय भगवन मुखातून, अर्जुना अरे हे महात्मे ज्यांच्या ठिकाणी वैराग्य निर्माण झाले ना, हे या जगताकडे, जगतातल्या भोगांकडे कसं बघतात? जसा सामान्य मनुष्य कुत्रा उलटी करून गेल्यानंतर त्या उलटीकडे बघतो, तसं हे या जगतातल्या भोगांकडे बघत असतात. या त्यागात आपल्याला आनंद मिळतो, या वैराग्यात आनंद आहे, या विवेकात आनंद आहे, वगैरे वगैरे. आता आनंद कुठे आहे? विषयात नाही. विषयात असता तर सगळ्यांना आवडला असता, सगळ्यांनाच मिळाला असता, कारण विषय सगळ्यांनाच मिळतात. विषयात राहिला असता आनंद तर तो विवक्षित विषय सगळ्या जगाला अपेक्षित असता. पण जगतामध्ये सगळ्यांना एकच विषय आवडत नाही, सगळ्यांना सगळं आवडत नाही, सगळंच एकाला आवडत नाही, सगळं सगळ्याला आवडत नाही, एक एकाला आवडत नाही. याचं नाव संसार. काय आवडतं आम्हाला? सगळंच आवडतं का? नाही. बरं काहीच आवडत नाही का? असंही नाही. बरं आम्हाला जे आवडतं तेच दुसऱ्याला आवडतं का? असंही काही नाही. त्याला मला वेगवेगळं आवडतं का? असंही काही नाही. अरे मग काय आहे नक्की ते तरी सांग. अनिर्वचनीयता. म्हणून आनंद हे आपलं स्वरूप आहे. ते आनंद आपल्यातच राहतो. त्याच्याकरता वेदांतांनी काही प्रक्रिया सांगितली. विषयाची प्राप्ती, प्राप्त झालेल्या विषयाची अनुकूलता, प्राप्त होऊन अनुकूल झालेल्या विषयाच्या ठिकाणी आनंदाची अपेक्षा, म्हणजे पहिल्यांदा इच्छा, मग विषय प्राप्ती, विषय प्राप्तीतून विषयाची अनुकूलता आणि अनुकूलतेतून भोगासक्ती. या सगळ्या गोष्टी युगपत घडतात. आणि हे सगळं घडतं
त्यावेळेला हे युगपत घडत असताना त्या भोगाची लालसा आणि ती इच्छा ज्या अंतःकरणामध्ये निर्माण होते त्या अंतःकरणातच स्वरूप रूपानं राहणाऱ्या आनंदाचं प्रतिबिंब त्या इच्छेमध्ये पडतं आणि मग आम्हाला त्या विषयाच्या भोगातून आनंद मिळाल्यासारखा वाटतो. तो विषयातून मिळत नाही, तो आपलाच असतो. याला वेदांताने उदाहरण दिले कुत्र्याचं. एक कुत्र रस्त्यावरून निघालं, भूक लागलेली होती, काही मिळालं नाही. रस्त्यावरून जाताना कुठेतरी महिना 2 महिने 5-6 महिन्यापूर्वी पडलेला एक हाडकाचा तुकडा त्याला रस्त्यात मिळाला. हाडूक मिळालं. कुत्र्याला हाडकं फार आवडतात. त्याला बरं वाटलं, आता हे हाडूक खावं म्हणून ते त्यांनी तोंडामध्ये घेतलं. आणि आता हा हाडकाचा तुकडा, हे हाड खात जाताना आपण जर कुठे खात बसलो तर आजूबाजूची कुत्री आपल्याला सुखानं खाऊ देणार नाही. म्हणून त्याला असं वाटलं की कुठेतरी एकांतात हॉटेल नाही, कुठेतरी एकांतात झाडाखाली नदीच्या काठावर तळ्याच्या काठावर बसून हे हाडूक आपण चघळावं असं त्याला वाटलं. आणि तो एका निवांत ठिकाणी जाऊन बसला. त्याला वाटलं बरं झालं, फार दिवसांनी मनासारखं मिळालं, आता हे खावं म्हणून खायला लागला. ते वाळलेलं हाडूक, त्याच्यामध्ये काही रक्त नाही, मांस नाही, त्याच्यामध्ये पोट भरण्यासारखं काही नाही. 6-7 महिन्यापूर्वी मातीत पडलेला हाडकाचा तो तुकडा, तो चघळता चघळता खाता खाता तो कुत्र्याच्या हिरडीत घुसला आणि त्याच्यातून भळभळ भळभळ रक्त यायला लागलं. आणि ते रक्त जेव्हा यायला लागलं तेव्हा कुत्र्याला असं वाटलं की काय हाडूक गोड आहे, किती रक्त आहे, माझं पोट भरलं. दृष्टांत संपला. वेदांतांनी हा विचार सांगून दृष्टांत देऊन आपल्याला असं सांगितलं की रक्त कुणाचं? कुत्र्याचं, स्वतःचं. पण कुठून आल्यासारखं वाटलं? हाडकातून आल्यासारखं वाटलं. तसा आनंद आपलाच असतो, पण तो विषयातून आल्यासारखा वाटत असतो. आनंद विषयातून येत नाही, विषयाची उत्पत्ती नाही येते, विषयाचं कार्य आनंद नाहीये. आनंद हे स्वरूप आहे, तर आहेच आहे. त्यामुळे सद्गुरूंच्या ठिकाणी आनंद आहे, सगुण साकाराच्या ठिकाणी आनंद आहे, निर्गुणाच्या ठिकाणी आनंद आहे. आता याची वर्गवारी जर सामान्यत्वानं करायची झाली तर स्वरूपाच्या ठिकाणी म्हणजे निर्गुण निराकाराच्या ठिकाणी असणारा आनंद हे स्वरूप आहे. सगुण साकाराच्या ठिकाणी असणारा आनंद तो आनंद भोग आहे. आणि सद्गुरूंच्या ठिकाणी असणारा आनंद इतरांना देण्याकरता मिळवणं आहे. 3 गोष्टी त्याच्यामध्ये पाहता येतात. सगुण साकारातही आनंद आहे. भगवान श्रीकृष्ण रूप जरी आठवलं तरी आनंद होतो, त्यांचं नाव जरी घेतलं तरी आनंद होतो. राम म्हटलं, राम कृष्ण हरी म्हटलं, आनंदाला पारावार नाही. भगवंताचं नाम मुखामध्ये आलं, आनंद आहे. भगवंताचं रूप आठवलं, आनंद आहे. आपण गोपिकांना विचारा, त्या म्हणतात प्रत्यक्ष परमात्मा नकोच आहे आम्हाला. आम्हाला त्याच्या रूपाच्या स्मरणातून जेवढा आनंद मिळतो तेवढा त्याच्या दर्शनातून मिळत नाही. आम्हाला त्याच्या रूपाचं स्मरण बरं, आम्हाला त्याचा विरह बरा. गोपिका बोलून दाखवतो, विस्तार करायचा नाही. पण सगुण साकारातही आनंद आहे. तो आनंद कसा आहे? तो आनंद भोगार्थ आहे. त्या आनंदाची अनुभूती आहे, त्या आनंदाची प्रतीती आहे. आता कसं लावून घ्यायचं आपण बघा. निर्गुण निराकाराकडे आनंदाची जाणीव आहे, सगुण साकाराकडे आनंदाचा भोग आहे आणि सद्गुरूकडे आनंदाचं दान आहे. अशा 3 अर्थाने घ्या, आपल्याला लक्षात ठेवायला सोपं जाईल म्हणून सांगतो. सद्गुरू आनंद रूप आहे, याची प्रमाण खूप. ज्ञानेश्वर महाराजांनी इतक्या ठिकाणी सद्गुरूचं नमन केलं आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचा आनंद आपल्याला बोलून दाखवला. परमात्मा आनंद स्वरूप आहे, परमात्मा अनाख्येय आहे आणि परमात्मा अक्षर आहे. अक्षरम अनाख्येयम आनंदम. आता तो परमात्मा अज आहे. आनंदाची अनुभूती अनेक वेगवेगळ्या पद्धतीने सिद्ध केली आहे, स्वरूप दृष्टीने केली आहे वगैरे वगैरे. सगुणाचा आनंद जास्त बोलता आला नाही मला,
सद्गुरूंच्या रूपाचाही आनंद मला जास्त बोलता आला नाही, परंतु आनंद ही संकल्पना आपल्याला कळावी तेवढ्या पुरताच विचार बोलून दाखवतो. अज म्हणजे ज्याला जन्म नाही. काय जन्माला येतं तर वेदांताच्या दृष्टीनं काहीच जन्माला येत नाही. म्हणून वेदांत विचाराला जो सिद्धांत सांगितला जातो विचाराचा त्याला अजातवाद असं म्हणतात. जिथं काही जन्माला येत नाही मग काय आहे ते सगळं परब्रह्म आहे. चांगली उपासष्टी सगळी याच अर्थाने अजातवादाचाच विचार करणार. न निरोधो न च उत्पत्ती न बद्धो न च साधकः न मुमुक्षु न वै मुक्ता इत्येषा परमार्थता. गौडपादाचार्यांच्या कारिकेमधली कारिका आहे. काय जन्माला येतं तर काहीच जन्माला येत नाही. जन्माला आल्यासारखं दिसतं तो भ्रम आहे. मग आहे काय? एक परब्रह्म आहे, बाकी काही नाही हा विचार. अज म्हणजे न जन्माला येणारा. परमात्म्याला जन्म नाही, कारण जन्म मानला की त्याला मृत्यू मानावा लागेल. उत्पत्ती मानली की त्याचा नाश मानावा लागतो. उत्पत्ती आणि नाश यांच्यामध्ये असणारी स्थिती ही जर उत्पत्ती नाशानं युक्त असेल तर ती स्थिती सुद्धा भ्रामक मानावी लागेल, कारण सापेक्षत्वानं मानली गेली. परमात्म्याला जन्म नाही. अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीर. काल परवाही आपण बोललो. अज म्हणजे जन्माला न येणारा. का जन्माला येत नाही? कारण जन्माला येणं हा विकार आहे. परमात्मा निर्विकार आहे. हे जे आपण अक्षर, अनाख्येय, आनंद, अज असं जे म्हणतो आहोत ना, या सगळ्याचं मूळ कारण तो अक्षर का आहे? अजय म्हणून. आता हे सगळं असं लावून घ्यायचं एकाला एक लावून. तो अनाख्येय का आहे? अज आहे म्हणून. तो आनंद का आहे? अज आहे म्हणून. तो नित्य का आहे? अज आहे म्हणून. तो केवल का आहे? अज आहे म्हणून. म्हणून अज बरोबर मध्ये ठेवलं. संगती सगळी. हे सगळे शब्द ना तसं जर बघितलं तर एकार्थवाचीच आहे. अक्षर म्हणजेच अनाख्येय, अनाख्येय म्हणजेच आनंद, आनंद म्हणजेच अज, अज म्हणजेच केवल. हे सगळं एकच मानावं लागतं. संगती शेवटी तिथंच लागते. का अज म्हणायचं कारण काय? कारण ते कार्य नाही म्हणून. कार्य नाही तर मग परमात्मा कारण आहे का? तर निर्गुण निराकार परमात्मा कारणही नाही. अरे जगताचं अभिन्न निमित्तोपादान कारण, अभिन्न निमित्तोपादान कारण परमात्मा ब्रह्म आहे, पण ते ब्रह्म केवल ब्रह्म नाहीये. केवल ब्रह्म नाहीये. का? कारण केवल ब्रह्म काही करतच नाही. त्याच्यामध्ये काहीच निर्माणही होत नाही, काही नष्टही होत नाही. त्यामुळे केवल ब्रह्म कुणाचं कारण नाही. ज्ञानोबारायांनी 12व्या अध्यायामध्ये परमात्म्याचं वर्णन करताना हे शब्द वापरले. कार्य ना कारण, हेतू ना उपादान. परमात्मा ना कुणाचं कार्य आहे, ना परमात्मा कुणाचं कारण आहे, ना परमात्मा कुणाचा हेतू आहे, ना परमात्मा कुणाचं उपादान. मग उपादान कारण असणारा परमात्मा कोणता? उपादान कारण असणारा परमात्मा ईश्वर आहे, जो मायेची उपाधी घेऊन आहे. माया ज्याच्या आश्रित आहे, पण मायेचं साह्य घेतल्याशिवाय त्याला काही करता येत. जीवही मायेच्याच आधारानं जन्माला येतो. एक श्रुती आहे त्या संबंधात. माया भासेन जीवेशौ करोती अशी श्रुती आहे. माया आपल्या आभासानं जीव आणि ईश्वर निर्माण करत असते. ईश्वराची निर्मिती मायेनीच आहे आणि जीवाची निर्मिती मायेनीच आहे. चैतन्यम यदधिष्ठानम लिंगदेहश्च यः पुनः चिच्छाया लिंगदेहस्था तत्संगो जीव उच्यते. पंचदशी जीवाची व्याख्या आहे. कशातून निर्माण झालं? अधिष्ठान. अरे चैतन्यम यदधिष्ठानम म्हटलं असतं तर आपल्याला जीवदशा सिद्धच करता आली नसती. लिंगदेह मानावा लागेल. म्हणजे अधिष्ठान रूप चैतन्य, बुद्धी किंवा अंतःकरण आणि अंतःकरणामध्ये पडणारं चैतन्याचं प्रतिबिंब, या तिन्हीला मिळून जीव असं म्हणतात. केवळ चैतन्याला जीव म्हणत नाही, केवळ अंतःकरणाला जीव म्हणत नाही आणि केवळ प्रतिबिंबाला जीव म्हणत नाही. अंतःकरण असावं, अंतःकरणामध्ये चैतन्याचं प्रतिबिंब असावं आणि ते प्रतिबिंबच अधिकरण असावं, तर ते चैतन्यच अधिकरण असावं, तर त्याला जीव असं म्हणतात. माया भासेन जीवेशौ करोती. मायाख्यायाः कामधेनो वत्सौ जीवेश्वर उभौ यथेच्छं पिबतां द्वैतं तत्वं तु अद्वैतमेव हि. पंचदशीताला विचार. आता याचा विस्तार कुठे करत बसू?
ऐका, मायेमुळे जीव आहे आणि मायेमुळेच कारण आहे. परमात्म्याची कारण रूपताही मायेमुळेच. पण परमात्मा कार्य होऊ शकत नाही, कुणाचंच कार्य नाही. अरे मग यांच्या पोटी जन्माला आला ना तरी तो कारण नाही आणि कार्यही नाही. त्या त्या अवतारातली तिथली तिथली वर्णन वाचा. आपण रामावतारात नाथ महाराजांचं वर्णन वाचा. भगवान श्रीकृष्णाच्या अवतारामध्ये श्रीमद भागवत काय म्हणतं ते वाचा. भगवान श्रीकृष्ण म्हणजे काय सामान्य जीव असा, काही पंचमहाभूताचं कार्य असं आहे का? असं नाही. भगवत देह चैतन्य घन म्हटलंय नाथ महाराजांनी. तो देह सुद्धा चैतन्य घन आहे. त्या अरे देह जन्माला आल्यासारखा वाटला तरी तो तुमचा माझा, कारण तो विकारी आहे, महाभूतात्मक आहे. भगवंताचा देह महाभूतात्मक नाही. महाभारतातलं वचन अनेक वेळेला मी सांगतो. न भूत संघ संस्थानो देवस्य परमात्मनः यो वेत्ति भौतिकम देहम कृष्णस्य परमात्मनः यस्मात् बहिष्कार्यः श्रौत स्मार्त विधानतः मुखम तस्यावलोक्यापि सचैल स्नानमाचरेत् स सर्वस्मात् बहिष्कार्यः. भगवान श्रीकृष्णाचा देह म्हणजे तुमच्या माझ्या देहासारखा जन्माला आलेला पंचभौतिक देह नाहीये. तुमचा आमचा देह महाभूतापासून आहे, त्याच्यामध्ये अहंकार आहे. पंचभूतांचा गोंधळ केला, एके ठाई मेळ लाविला सबळ अहंकार त्या पाठी. तुकोबाराय बोलतात ना, ज्ञानोबाराय हेच बोलून दाखवतात. पाचाही गाठी पडे देहा कारुजय उघडे तो नाचवी चहूकडे अहंकार उगा नवल अहंकाराची गोठी विशेषे न लगे अज्ञानापाठी संज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. ज्ञानोबाराय बोलून दाखवतात. तसा भगवान श्रीकृष्णाचा देह जन्माला आलेला नाहीये. यो व्यक्ती जर कोणी भगवान श्रीकृष्णाचा देह पंचमहाभूतात्मक मानत असेल, जाणत असेल, स सर्वस्मात् बहिष्कार्यः त्याच्यावर सगळा बहिष्कार टाका. कशाचा? श्रौत स्मार्त विधानतः. त्याला स्मार्त कर्मही करण्याचा अधिकार नाही आणि श्रौत कर्म करण्याचाही अधिकार नाही. तो सर्व कर्मातून बहिष्कृत होईल. आणि भगवान श्रीकृष्णाला महाभूतात्मक देहाचा जो मानतो असा जर माणूस अचानक तुमच्या समोर येऊन उभा राहिला तर काय करा? मुखम तस्यावलोक्यापि सचैल स्नानम आचरेत्. अशा माणसाचं तोंड बघितल्यावर अंगावरच्या कपड्यासकट डोक्यावरून आंघोळ करा. महाभारताने सांगितले. भगवानच बोलतात अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितम. गीता वाचा ना. जो मला मानुषी तनु समजतो, माझ्या तनुला, तो अवजानन्ति मां मूढा, तो असा मला जो जाणतो तो मूढ आहे, मूर्ख आहे असं समज अर्जुना. भगवानही बोलतात. त्यामुळे भगवंताला जन्म आहे असं म्हणता येत नाही. परमात्मा अज आहे. अज आहे म्हणजेच नित्य आहे. जो जन्माला येतो त्याला मरण आहे, परमात्म्याला मरण नाही. आता परमात्म्याला मरण नाही हे समजावून सांगावं असं काही मला वाटत नाही. आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे परमात्मा नित्य आहे. म्हणून अज. परमात्मा कसा आहे? परमात्मा आता ते पुन्हा तेच आहे. निर्गुण निराकार अज आहे तत्व म्हणून, सद्गुरु अज आहेत तत्व म्हणून, आणि सगुण साकार परमात्मा अज आहे तत्व म्हणून. तिन्ही तत्व रूपाने घ्यावं लागतं. माझे अजत्व जन्मणे. बघा 4था अध्याय. भगवान तिथे पुन्हा बोलतात. जाऊ द्या, आता मी प्रत्येक युगामध्ये जन्माला येतो म्हटलंच आहे की, पण जन्माला येतो म्हणजे काय होतं? जन्माला येतो म्हणजे काय होतं? मी जो अप्रकट असतो तो प्रकट होतो, एवढाच त्याचा अर्थ आहे. मी तिथे नसतो असं नाहीये, अभाव नाहीये, त्याचा भाव आहेच आहे. फक्त विशिष्ट रूपामध्ये जन्माला येणं, विशिष्ट प्रकारानं दिसणं. जो इंद्रियांना गोचर होणारा नव्हता तो इंद्रियांना गोचर झाला असं म्हणावं लागतं. एवढंच आहे त्याचं जन्माला येणं म्हणजे. परमात्म्याचा जन्म म्हणजे काय? काही नाही. असो. आता यत् अक्षरम अनाख्ययम आनंदम अज केवलम. आता हे केवल पद सुद्धा त्याच अर्थाचं. परमात्मा केवल आहे. केवल आहे म्हणजे काय? आता इथला बाकीचा विचार सांगत नाही. केवल, कैवल्य, केवल हे शब्द आपण वापरतो. केवल शब्दाचा अर्थ आहे एक. जास्त विस्तार करत नाही. केवल शब्दाचा अर्थ आहे एक. एक म्हणजे काय?
एक म्हणजे निरपेक्ष एक. आम्ही ज्या एकाचा विचार नेहमी करतो ना, तो एक हा नेहमी सापेक्ष असतो. आम्ही ज्या एकाचा विचार करतो तो एक सापेक्ष आहे. कशाच्या सापेक्ष आहे? तर दोनाच्या सापेक्ष आहे, तीनाच्या सापेक्ष आहे. आम्ही एक कशाला म्हणतो? जे दोन नाही ते. आमच्या दृष्टीने एकाची एवढीच व्याख्या आहे. कारण पुन्हा तेच आहे, केवलत्व हे स्वरूप आहे आणि केवलत्वाला सोडून बाकी जे आहे ना ते वैशेषिक म्हणतात तसं बुद्धिनिर्मित आहे. ते वास्तविक नाही आहे. यथेच्छम पिबताम द्वैतम इथपर्यंत आहे. तत्वम तू अद्वैतमेव ही हे केवलत्व आहे. तत्व काय आहे? केवलत्व हे तत्व आहे. त्यामुळे बाकीचं जे डोळ्याला भेद दिसतो आहे, जो सगळा वैविध्य जे दिसत आहे ना, ते बुद्धिनिर्मित आहे. वैशेषिकांनी द्वित्व हे बुद्धिनिर्मित म्हटलंय. द्वित्वे ज पाकजोत्पत्त विभागज विभागचे यस्य न स्खलिता बुद्धी तम वैशेषिकम दो. हे द्वित्व हे बुद्धिनिर्मित. उदाहरण सांगतो मी आपल्याला. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आंबे खाता का नाही? हा हो म्हणा ना, मला बरं वाटतं. एकदम तुम्ही असे गंभीर होऊन माझ्याकडे बघता. अरे काय बोलतात? मी आंबेच म्हटलंय. आंबे खाता की नाही? खाता. आता आंबे विकत आणावे लागले. एका घरामध्ये वडिलांनी मुलाला सांगितलं 2 डझन आंबे घेऊन ये, 1 डझन आंबे घेऊन ये. तो बाजारात गेला, 1 डझन आंबे आणले. वडिलांनी विचारलं आणले का रे? आणले. किती आणले? 1 डझन. डझनामध्ये किती येतात माहितीये? म्हटलं असं काय करता बाबा? 12 येतात. पण तुला दुकानदार फसवेल, मला मोजून दाखव. मग त्यांनी काय केलं? पिशवीतून आंबा काढला आणि मोजायला सुरुवात केली. आंबा काढला. पहिल्यांदा काय म्हणेल? 1 2 3 12. मधलं पाठ आहे मला, पण वेळ नाही आपल्याकडे. नाही मला आकडे पाठ आहे. 12 आंबे झाले. आता गंमत काय आहे की याच्यातला जो आंबा पहिल्यांदा त्याने बाजूला काढून ठेवला तो किती आहे? 1. मग हा आंबा जो 1 म्हणून सांगितला, त्याच्या ऐवजी दुसरा आंबा जर हाताला लागला असता तर तो किती झाला असता? 1. याच्या ऐवजी सगळ्यात शेवटचा जो पहिल्यांदा 12वा म्हणून काढला असता, तोच पहिल्यांदा जर हाताला लागला असता तर तो किती झाला असता? 1. म्हणजे प्रत्येक आंब्यावर संख्या आहे ती एकच आहे. लक्षात आलं का? प्रत्येक आंब्यावर जी संख्या आहे ना ती एकच आहे. पण त्या एकाला आपण 1 म्हणत नाही का? कारण हे 2 3 4 5 हे बुद्धीतून निर्माण झालेले आहे. प्रत्येक आंबा एकच आहे. प्रत्येक आंबा एकच आहे ना. तुम्ही आंबा किती बाहेर काढला? 1. दुसरा आंबा बाहेर काढताना किती काढला? 1च काढला. पण पहिला काढल्यामुळे याला 2 म्हणावं. म्हणजे याच्या ठिकाणी जो द्वित्वाचा आरोप झालाय ना, हा आरोप आहे, हे द्वित्व नाहीये. हा आंबा जर पहिल्यांदा हाताला लागला असता तर 1च झाला असता. म्हणजे आंबा एकच आहे हे लक्षात ठेवा. हे द्वित्व हे बुद्धीच्या दृष्टीने निर्माण होतं. आपण निर्माण करतो द्वित्व. हे 2पणा आपल्यातून निर्माण झाला, आपल्या बुद्धीतून. वास्तविक जे आहे ते एकच आहे. त्याला म्हणतात केवल, जे निरपेक्ष आहे. नाहीतर सापेक्षत्वानं हे. पण खरं असं आहे की जे निरपेक्ष एक आहे ना तेही खरं एक नाही. हा आता ही अडचण मोठी आहे. म्हणून मी सांगतो उदाहरणाने आपल्याला. गंमत तीच आहे. सापेक्षत्वानं निर्माण होणारा एकपणा एक नाही, निरपेक्ष एक. पण निरपेक्ष एक कशाला म्हणतात? की असं निरपेक्ष एक आहे की त्या एकाला 1 म्हणणं सुद्धा लागू पडत नाही. असं जे एक आहे ते एक आहे. कारण आपण 1 शब्द उच्चारला की 2 येणारच आहे हो आपल्याकडे. एकमेवा द्वितीयम ब्रह्म नेह नानास्ति किंचन. हे एकम एव अद्वितीय हे काय आहे? एकम एव अद्वितीय हे म्हणणं काय आहे? हे 2 नाही हे सांगणं चालू आहे ना. 1 आहे हे सांगणं चालूच नाहीये. आता व्यावृत्ती लक्षण आहे. आम्हाला 1 सांगता येत नाही म्हणून 2 नाही हे सांगावं लागतं. ही आमची अडचण आहे. मी उदाहरण काय देतो त्याला?
घरामध्ये एखादा पाहुणा आला तर आपण परिचय करून देतो. आम्ही 3 भाऊ, हा एक, मी एक, 2 बहिणी, ही एक. आता बायकोचा परिचय करून द्या, ही माझी एक बायको. म्हणजे काय होईल? बरं किती आहेत? एकच आहे ना. मग एक असून सुद्धा तिला एक म्हणणं हा जसा तिचा अपमान आहे ना, तसं ब्रह्म एक असून त्याला एक म्हणणं हा सुद्धा त्याचा अपमान. ज्याला एकत्व आहे पण एकत्व म्हणणं सुद्धा लागू पडत नाही असं जे एक पण आहे त्याला केवल म्हणतात. कैवल्याचा पुतळा तो एक, ते केवल, त्याला म्हणतात केवल. आणि असं केवल म्हणजे परब्रह्म आहे. आता काय आहे? सगुण साकार परमात्मा एक, निर्गुण निराकार परमात्मा एक आणि सद्गुरु एक. 100 सद्गुरु नसतात, गुरु अनेक नसतात, जे अनेक असतात ते गुरु नसतात. सरळ एकच असतं. हे भागवतामध्ये यदु अवधूत जो संवाद आणि विचार आला त्याच्यामध्ये दत्तात्रेयांनी केलेल्या 24 गुरूंचा विचार. मग हे कसं? मग इतके गुरु करावेत की करू नये? मुद्दा तो नाहीच आहे. असा आहे, परब्रह्म स्वरूपाच्या प्राप्तीकरता जे गुरु करावे लागतात ते एकच असतात. पण परब्रह्म स्वरूपाच्या प्राप्तीचा अधिकार यावा याच्याकरता जे ज्यांच्याकडून शिकावं लागतं ते गुरु अनेक असले तर चालतात. गुरु किती करावे? तुम्हाला काय करायचंय त्याच्यावर अवलंबून आहे. त्याच्यावर अवलंबून. आम्हाला ब्रह्मज्ञानाचा अधिकार प्राप्त करून घ्यायचा आहे, मग किती करा. आम्हाला ब्रह्मज्ञानच हवंय, मग एकच आहे. म्हणून केवलत्व हा विचार करताना या 3 ठिकाणी आपल्याला लावता येतो. आता हे झालं निर्गुण निराकाराचं सगळं चिंतन. आता ज्ञानोबराय बोलतात श्रीमन निवृत्तीनाथ इति ख्यातम दैवतम आश्रये. आता हे श्रीमन, निवृत्ती आणि नाथ ही 3 पद सुद्धा परमात्मवाचकच आहेत. जरी श्रीमन निवृत्तीनाथ हे एकच पद गुरूंच्या संबंधानं असलं तरी वेगळे पण करायचंच असेल तर श्रीमन वेगळं करा, निवृत्ती वेगळं करा आणि नाथ वेगळं करा. श्रीमन कोण आहे? श्री म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मी ही ज्याची पत्नी आहे तो कोण आहे? यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर विजयो भूतीर ध्रुवा नीतिर्मतीर्. बस. आता ती श्री म्हणजे कोणती? ते महाभारतामध्ये 2 लक्ष्म्यांचं वर्णन आलंय. एक विष्णू लक्ष्मी आहे आणि एक राजलक्ष्मी आहे. राजलक्ष्मी जवळजवळ 18 प्रकारची असते आणि सर्वत्र फिरत असते. आणि विष्णू लक्ष्मी एकच असते, ती देवाला काही केलं तरी सोडत नाही. आम्ही ज्या लक्ष्मीत समाधान मानतो ती राजलक्ष्मी आहे, ती विष्णू लक्ष्मी नाही आहे. विष्णू लक्ष्मी त्याच वेळेला प्राप्त होते ज्या वेळेला विष्णू प्राप्त होतो. ज्ञानोबरायांचं विधान आहे, आपलं नाही. हरिपाठात ज्ञानोबराय म्हणतात नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळी, जयाजवळी वल्लभ लक्ष्मी तयाजवळी. असा काय झालं? रावणाला सीता पाहिजे होती, राम नको होते. पण त्याला हे कधीच कळलं नाही की सीता रामाला सोडून राहतच. त्याला जर सीता घरी आणायची होती ना तर त्यांनी सरळ रामाची भक्ती करून रामाला घरी आणलं असतं की नाही, सीता स्वतःहून चालत त्याच्या घरी आली असती. पण रावणाचं हे लक्षण आहे की त्याला देव नको असतो, देवाची बायकोच फक्त हवी असते. मी काय म्हटलं? हे रावणाचं लक्षण आहे की त्याला देव नकोच आहे, त्याला फक्त लक्ष्मीच पाहिजे. देवाच्या नादात त्याला लागायचंच नाही. म्हणून हे जे श्रीमन शब्द वापरला आपण, श्रीमान असा शब्द वापरतो की नाही. ज्ञानोबारांनी किती लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी ज्ञानोबारांनी चिंतन केलं. या 18व्या अध्यायात 2 ठिकाणी ज्ञानोबारांनी ते सोडून द्या, मला प्रमाण देऊन आता पुन्हा वेळ घ्यायचा नाही. अजून थोडंसं विवरण आहे तेवढं सांगतो.
श्रीमान असा शब्द आपण वापरतो. तर हे श्रीमान म्हणजे कोण असतं? ज्याच्याजवळ श्री आहे तो श्रीमान. पण हे श्रीमान आपण खरे नाहीच आहोत. आपल्या नावामागे श्री लिहिलं जातं हा त्या श्रीचा अपमान आहे. असं आहे, श्री कुणाच्या नावाच्या मागे लावावं याचं शास्त्र आहे. देवम गुरुम गुरुस्थानम क्षेत्रम क्षेत्राधिदैवतम सिद्धम सिद्धिकारांश्च श्रीपूर्वम समुदीरयेत असं वचन आहे. कुणाच्या नावाच्या आधी श्री लावावं याचं काही चिंतन आहे. त्याच्यामध्ये जीवाचं नाव नाही. म्हणून आपल्या नावामागे जेव्हा श्री लावला जातो ना तेव्हा श्री काढून त्याचा पूर्ण विराम दिला जातो. म्हणजे याच्या श्रीला विराम आहे, जास्त नाही आहे. पण श्री पांडुरंग श्री राम लिहिताना मध्ये पूर्ण विराम द्यायचा नसतो. तो एक शब्द करायचा असतो, श्री पांडुरंग. ज्याची श्री पांडुरंगाला नित्य जोडलेली आहे तो श्री पांडुरंग, तो श्री राम आहे. असं आहे. म्हणून देवाचं नाव लिहिताना श्री काढून पूर्ण विराम द्यायचा नाही, ते सलग लिहायचं. श्रीराम असा एक शब्द आहे, श्री विठ्ठल असा एक शब्द आहे, श्री पांडुरंग असा एक शब्द लिहायचा. श्री आणि मध्ये 1 किलोमीटर अंतर ठेवून पुढे पांडुरंग असं लिहून चालत नाही, त्याला जोडून लिहावं लागतं. म्हणून श्रीमन कुणाचं वर्णन झालं? सगुण साकाराचं वर्णन झालं. निवृत्ती कुणाचं वर्णन झालं? सगुण साकाराचं. कारण प्रवृत्त सगळेच आहेत, निवृत्त कोण आहे सांगा? या संसारामध्ये राहून संसारात प्रवृत्त न झालेलं वर्णन भगवान श्रीकृष्ण रामचंद्र प्रभू. ज्या दिवशी त्यांना सांगण्यात आलं की उद्या तुला राज्याभिषेक आहे आणि त्याच दिवशी रात्री त्यांना सांगण्यात आलं की तुला राज्याभिषेक होणार नाही, तुला 14 वर्ष वनवासाला जावं लागणार आहे, या दोन्ही गोष्टी ऐकताना रामचंद्र प्रभूंच्या मनाची अवस्था समान होती, बदल झाला नाही. याला निवृत्त होणं म्हणतात. अनुकूलता आणि प्रतिकूलता या दोन्ही अवस्थांमध्ये चित्ताची समानता टिकून राहणं ही निवृत्ती आहे. पुण्यालागी प्रवृत्ती पापाविषयी निवृत्ती हे जाणणे याची राती तयाचे मन हे 16व्या अध्यायामध्ये ज्ञानोबारायांनी आसुरी संपत्तीवानाचं लक्षण म्हणून सांगितलं. आम्ही जे निवृत्त होतो की नाही ही निवृत्ती नाहीच आहे. मी अनेक वेळेला सांगतो, लोक म्हणतात फक्त आता आम्ही निवृत्त झालो, काहीच काम नाही. निवृत्ती झालेल्यांना जेवढी काम आहे तेवढी कुणाला नाही. आणि कशाचं आम्ही निवृत्त झालो काही काम नाही म्हणतात असं होत नसतं. ही निवृत्ती नाही आहे. काम नाही झालो पाही रिकामा ही निवृत्ती. काही सगळी काम निवृत्त झालेल्यांनाच आहेत. म्हणून श्रीमन निवृत्ती आणि नाथ हे जे पद आहे ना हेही सगुण साकाराचं वाचन. सगुण साकार कशावरून? आपण गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत या श्लोकावरचं ज्ञानोबरायांचं व्याख्यान वाचा, म्हणजे नाथ पदाचा अर्थ काय होतो हे कळतं. असा तो मी जगाचा नाथ. ज्ञानोबरायांनी चिंतन करताना काय, तो असा जो मी आहे तो जगाचा नाथ आहे. कोण? जो या जगतावर सत्ता गाजवतो, ज्याच्या सत्तेनं तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझ्या बळे, आईसा तू सकळ ब्रह्मांडाचा धनी. नाथ नामदेवराय बोलतात. असा तो नाथ आहे. जगताची सगळी सूत्र त्याच्या हातात आहेत. स्वमायेचे आडवस्त्र लावणी एकला खेळवी सूत्र, बाहेरी नटी छायाचित्र 84 लक्ष हा नाथ आहे. ईश्वर सर्व भूतानां हृद्देशी अर्जुन तिष्ठती, भ्रामयन सर्व भूतानी यंत्रारूढानी मायया हे नाथ आहे. त्याला नाथ असं म्हणतात. आणि असा निर्गुण आणि सगुणाचे वाचक हे सगळे शब्द ज्या सद्गुरूंच्या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत अशा त्या ख्यात असलेल्या सद्गुरूंच्या चरणाचा आम्ही आश्रय करतो. इति ख्यातम दैवतम आश्रये. आम्ही त्या देवतेचा, देवाचा म्हणजे सद्गुरुनाथाचा आम्ही आश्रय करतो. आश्रय करतो म्हणजे काय? आश्रय शब्द शरण या अर्थाने वापरला जातो. शरणम ग्रह रक्षित्रोहो असं धातुपाठ. आश्रय करणं म्हणजे शरण जाणं. शरण जाणं म्हणजे पाया पडणं नाही. लोक शरण जाणे पाया पडणे या अर्थाने. मी त्यांना शरण गेलो म्हणजे पाया पडलो. पाया पड मग शरण जाणे पाया पडणं असेल तर श्रीकृष्ण शरणम मम. आश्रय करणे असा शरण शब्दाचा. शरणम ग्रह रक्षित्रो, ग्रह आश्रय या अर्थाने. त्यामुळे
विभीषण रामचंद्र प्रभूंना शरण आले. शरण आले म्हणजे काय झालं? आश्रयाला आले असा अर्थ. शरणागतीचं स्वतंत्र एक विचार आहे. रामायणामध्ये पुष्कळ विचार आले. रामचंद्र प्रभूंनी त्या संबंधात कपोताची एक मोठी कथा सांगितली विभीषणाच्या शरणागतीच्या संबंधात. आणि शरणागती करता मी नेहमी तयार आहे, कोण नाही असं काही म्हणायचं कारणच नाही. सकृदेव प्रपन्नाय तवास्मीतीचे याचते अभयम सर्व भूतेभ्यो ददाम्येतत् व्रतम मम. सकृदेव प्रपन्नाय, प्रपन्नता, प्रपन्न पारिजाताय, प्रपन्नता. ही प्रपन्नता म्हणजेच शरण जाणे. प्रपन्न होणं म्हणजे शरण जाणे. ही शरणागती. काय असतं, अलीकडच्या काळामध्ये ना एक नवीन परिभाषा आहे. हे पैशांची गुंतवणूक जिथे होते की नाही, तिथं ते आपले ते गुंतवणुकीचे कर सल्लागार वगैरे असतात ना, ते आपल्याला सांगतात. त्याला इंग्रजीमध्ये एक शब्द रिस्क फॅक्टर असं म्हणतात ना. रिस्क फॅक्टर असं म्हणतात ना, म्हणजे याच्यात धोका काय असू शकतो. तसं शरणागतीत एक धोका आहे. शरणागतीचा धोका असा आहे की एकदा शरणागती स्वीकारल्यानंतर पुन्हा शरणागती स्वीकारता येत नसते. पुन्हा नाही. एकदा शरणागती स्वीकारली पुन्हा शरणागती नाही. एकदा शरण गेल्यानंतर दुसऱ्यांदा शरण जायचं असेल तर तो शरणागतीचा अपमान असतो. हे लक्षात घ्या. रामायणामध्ये मोठं वर्णन आहे. त्या मारुतीरायाला ब्रह्मास्त्रानं बांधलं आणि तो इंद्रजित ते रावणासमोर घेऊन जायला, अशोकवन जाळलं सगळं. त्यावेळेला अशोकवनाचा विध्वंस केला. त्यावेळेला ब्रह्मास्त्राने इंद्रजिताने बांधलं आणि रामचंद्र प्रभूंना घेऊन जायला लागला, त्या मारुतीरायांना घेऊन जायला लागले. घेऊन जाताना बाकीचे राक्षस होते. आता ब्रह्मास्त्र म्हणजे काय, एक साधी दोरी होती जी हाताला अशी बांधली होती. साधी दोरी गुंडाळली, दोरी पण नाही, दोर गुंडाळल्यासारखा, तेवढंच होतं. ब्रह्मास्त्र आहे ते, शेवटी त्याला काही फार हे लागत नाही. तिथं मंत्र सामर्थ्य जास्त आहे. त्यामुळे ते असं बांधलेलं घेऊन जायला लागले. पुढे ते हातात दोर घेऊन तो इंद्रजित चालला आणि बाजूने सगळे राक्षस चालले. हे राक्षस, आता या राक्षसांनी विचार काय केला की एवढा मोठा हा वानर, याने सगळं आपलं ते अशोकवन उद्ध्वस्त केलं. मोठी मोठी झाडं त्यांनी अशी सहज पाडून टाकली. याच्यामध्ये इतकं सामर्थ्य आहे आणि याच्यात हाताला एवढा साधासा दोरा गुंडाळलेला आहे. हा हात बाजूला करेल तर दोर तुटेल, मग एवढं काय हे सुटून जाईल हा इथून. म्हणून या वेड्यांनी काय केलं, त्याला पुन्हा साखळदंडाने बांधलं. त्यामुळे साखळदंडाने बांधल्यामुळे, एकदा एका अस्त्राने बांधल्यामुळे दुसरं अस्त्र जर त्याच्यावर बांधलं तर पहिल्या अस्त्राचा अपमान झाला आणि ते निघून गेले. ब्रह्मास्त्र निवृत्त झालं कारण त्याचा अपमान झाला. याच्यावर ज्या अर्थी दुसरं अस्त्र लादलं गेलं, दुसरे साखळदंड लादले गेले, त्या अर्थी ब्रह्मास्त्रावर विश्वास नाही असा अर्थ झाला. मग ते ब्रह्मास्त्र निवृत्त झालं. निवृत्त झालं की मारुतीराय म्हणाले आता ठीक आहे, आता मी करतो काय करायचं. आणि मग नंतर पुढे काय झालं हे रामायण आपल्याला माहिती आहे. हे पहिल्या अस्त्राचा अपमान दुसरं अस्त्र लादल्यावर जसा होतो, तसं एका शरणागतीतून दुसऱ्या शरणागतीत गेलं की शरणागतीचा तो अपमान होतो. त्यामुळे ती शरणागती हे सोपं प्रकरण नाही आहे. शरणागती फार अवघड आहे तसं जर म्हटलं तर. पण ज्ञानोबारायांनी इथं आम्ही त्यांचा आश्रय करतो असं म्हटलंय, म्हणजे आम्ही त्यांना शरण जातो. ते शरण जाणं म्हणजे काय ते ज्ञानोबारायांनी पुष्कळ वर्णन केलंय. शरण जाणं म्हणजे एकरूप होणं असाच आहे. ज्ञानोबारायांनी केलेला अर्थ असा, शरण जाणं म्हणजे एकरूप होणं. नदी समुद्राला शरण जाते म्हणजे काय होतं, म्हणजे एकरूप होते, त्याला शरण जाणं. अहम वाचा चित्त अंग देवोनिया शरण रिग महोदधिका गांग रिगाले जैसे तमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारत तत्प्रसादात वगैरे. त्याच्या पुढे लगेच 2 श्लोक झाले की आहेच आहे. सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुची. माम एकम शरणम व्रज, मला एकट्याला शरण जा. व्रज क्रियापद जा या अर्थाने. माम म्हणल्यानंतर ये म्हणायला पाहिजे. माम मला म्हटल्यानंतर ये म्हणायला, मला शरण जा असं होत नाही, मला शरण ये. तमेव शरणम गच्छ हे बरोबर, त्याला शरण जा हे बरोबर, पण मला शरण जा नाही, मला शरण ये. पण इथला हा जो क्रियापद आहे ना हे त्याच अर्थाने गत्यर्थक क्रियापद. गत्यर्थ तमेव शरणम गच्छ सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. व्रज गत्यर्थक क्रियापद. काय संगती लावायची व्याकरणाने लावता येते, सोडून द्या. पण त्याच्यामध्ये मला एकट्याला शरण जा म्हणजे मला सोडून अन्यांना शरण जाऊ नको. मग कसा शरण जा,
ज्ञानोबारायांनी तिथं म्हणताना असं म्हटलंय की आपुलेनी भेदे वीण माझे जाणीचे जे एकपण तया नाव शरण मज येणे. स्वतःच्या भेदाशिवाय माझं एकपण जाणणं म्हणजे मला शरण येणे. हे ज्ञानोबारायांनी केलेली शरणागतीची व्याख्या. त्यामुळे अशा पद्धतीची शरणागती आम्ही सद्गुरूंची करतो आहोत. कोण आहेत ते सद्गुरू? जे अक्षर अनाख्यय आनंद अज केवल श्रीमन निवृत्तीनाथ या सगळ्यांनी ख्यात आहे. इति ख्यातम. ख्यात म्हणजे प्रसिद्ध. जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे असे जे प्रसिद्ध आहेत. प्रसिद्ध म्हणजे ज्याचं नाव वर्तमानपत्रात रोज येतं तो नाही. प्रसिद्ध ख्यात शब्दाचा अर्थ ज्यांच्या गुणांची चर्चा उपनिषद करतात त्याला ख्यात म्हणतात. ज्यांच्या गुणांची चर्चा ज्ञानोबाराय तुकोबाराय आपल्या वाङ्मयामध्ये करतात त्याला ख्यात असं म्हणतात. आपल्या गुणांची चर्चा तुकोबारायांनी करावी तर मग प्रसिद्ध झाला. नाहीतर असली प्रसिद्धी रोजच आहे, त्या प्रसिद्धीला अर्थ नाही. असे जे ख्यात असणारे आमचे सद्गुरू त्यांच्या चरणाचा आम्ही आश्रय करतो म्हणजे त्यांना शरण जातो असं ज्ञानोबारायांनी म्हटलं. हा मंगलाचरणातला पहिला श्लोक आहे. दुसऱ्या श्लोकामध्ये गुरुरित्याख्यया श्लोका साक्षात विद्या ही शांकरी वगैरे पुढचा विचार ज्ञानोबारायांनी बोलून दाखवलाय. त्याचा सगळ्याचाच विचार आता करावा असं नाही, पण ज्ञानोबारायांनी मी फक्त प्रस्तावना म्हणून करून ठेवतो. गुरुरित्याख्यया लोका साक्षात विद्या ही शांकरी जयत्या ज्ञानमस्तस्यै दयार्द्रायै निरंतरम. हा श्लोक मात्र पूर्ण सद्गुरूंचा विचार करणार आहे. आधीच्या श्लोकामध्ये सगुण निर्गुण सगुण आणि गुरु असं एकत्रित आहे, पण या श्लोकापासून मात्र पूर्णच्या पूर्ण सद्गुरूंचा विचार ज्ञानोबारायांनी केला. गुरु इति आख्यया लोकामध्ये गुरु या रूपानं प्रसिद्ध असणारे जे आहेत ते कोण आहेत? साक्षात विद्या ही शांकरी. ते म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानाचं मूर्तिमंत शांकरी ज्ञानाचं मूर्तिमंत रूप आहेत. जयती आज्ञा नमस्तस्यै. त्यांचा आम्ही जय जयकार करतो, त्यांना आम्ही वारंवार नमस्कार करतो. कारण का? ते कसे? दयार्द्राये निरंतरम. ते निरंतर दयार्द्र आहेत असं ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या संबंधामध्ये म्हटलंय. त्या सगळ्या श्लोकाचा विचार जरी झाला नाही तरी फक्त प्रस्तावना म्हणून फक्त अर्थ सांगितला. या श्लोकाचा उरलेल्या 3 श्लोकाचा अशा सगळ्या श्लोकांचा विचार करायचा. आता वेळ आपली संपली म्हणून इथे थांबतो. याचा विचार पुढच्या वर्षी आपण करू. त्या पुढच्या वर्षीच्या याच्यामध्ये या जमलं तर या उरलेल्या 4ही श्लोकाचा विचार आपल्याला करता येईल. अनुभवामृताचं चिंतन आपल्याला चालू ठेवायचं आहे. त्यामुळे आज आपली वेळ संपली म्हणून इथे फक्त मी थांबतो. या मधल्या काळामध्ये या श्लोकामध्ये आलेल्या शब्दांचा आपण अनुसंधानपूर्वक विचार करावा अशी एक प्रार्थना आपल्या सगळ्यांच्या चरणी करतो. पुन्हा पुन्हा हे सांगत राहतो की असं आहे, माणसानं चाळणीसारखं ऐकू नये, सुपासारखं ऐकावं. चाळणी कोंडा ठेवून घेऊन चांगलं पीठ खाली टाकून देते असं करू नये. सुपासारखं ऐकावं. कोंडा पुढे ढकलून देतो, चांगलं मागे दाणे शिल्लक ठेवतो. तसं चांगलं शिल्लक ठेवावं आपल्याकडे. माझा कोंडा माझ्याकडे झटकून टाका जो असेल तो, कारण त्या चुका होणं स्वाभाविक आहे. जीव आहे म्हणल्यानंतर त्याच्यामध्ये काहीतरी अपसिद्धांत होण्याची शक्यता नाकारता येत नसते. त्यामुळे ग्रंथ कठीण आहे, कळायला अवघड आहे. त्यातल्या त्यात जसा सोपा करण्याचा मी प्रयत्न, मला जसा करता येईल माझ्या बुद्धीच्या कक्षेमध्ये तेवढा करण्याचा मी प्रयत्न करतो. पण मला हे निश्चित आपल्याला सांगायचं आहे की ह्याच्यातलं आम्हाला समजा काहीच कळलं नाही तरी हरकत नाही. ज्ञानोबारायांचे शब्द कानावर पडले याच्यातच आपल्या जीवनाची धन्यता आहे असं आपण समजा. असं मी आपल्याला सांगतो, कारण हे शब्द सामान्य शब्द नाहीत. हे शब्द कुठल्या तरी जीवाच्या मुखातून आले असं समजू नका. आपण तुमच्या आमच्या कल्याणाची परिपूर्ण तळमळ अंतःकरणामध्ये बाळगून तुमच्या माझ्या कल्याणाकरता तुमच्या माझ्यासारखा दिसणारा देह धारण करून प्रकटलेल्या प्रत्यक्ष परमात्म्याचे हे शब्द आहेत. हे आपण लक्षात ठेवा. ज्ञानोबारायांचे हे शब्द आहेत, त्यामुळे त्याचं चिंतन आपल्याकडून व्हावं अशी अपेक्षा. ते भगवंतांनी ज्ञानोबाराय तुकोबारायांनी तुमच्या आमच्याकडून ते पूर्ण करून घ्यावं अशी त्यांच्या चरणी प्रार्थना. आपण 3 दिवस आलात. माऊली सेवा परिवाराला अंतःकरणपूर्वक धन्यवाद. त्यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं. या निमित्तानं आज कठीण असलेला ग्रंथ पण मला विचार करण्याची संधी दिली. या निमित्ताने का असेना पण ज्ञानोबारायांच्या अक्षरांचा काही विचार करण्याची प्रेरणा मला निर्माण झाली. त्याचं श्रेय अर्थातच या सेवा परिवाराला मला द्यावं लागेल. आपल्या सर्वांच्या उपस्थितीनं जी काही प्रेरणा मला निर्माण झाली, आमचे आजोबा असं म्हणायचे
की मनुष्य वक्ता आपल्या अभ्यासानं फार कमी बोलतो, तो जास्तीत जास्त बोलतो तो श्रोत्यांच्या प्रेमाच्या आधारानं बोलत असतो, असं ते म्हणायचं. त्यामुळे आपल्या सर्वांचं प्रेम जे मला बोलायला भाग पाडतं, त्या दृष्टीनं मला जेवढं चिंतन मांडता आलं तेवढं मांडण्याचा मी प्रयत्न केला. ज्ञानोबारायांची जशी झाली तशी सेवा त्यात संत महात्म्यांच्या चरणी समर्पित करणार आहे, आपल्या सर्वांच्या चरणी समर्पित करणार आहे. तत्पूर्वी आपल्या सर्वांच्या येण्यानं मला जो आनंद प्राप्त झाला त्याबद्दल आपल्या सर्वांच्या चरणी कृतज्ञता, सर्वांच्या चरणी मी नतमस्तक आहे. असंच प्रेम आपण करावं. मला अशा ग्रंथांच्या चिंतनाकडे आपण सर्वांनी मला प्रेरित करावं, आपण प्रेरणा द्याव्यात, कृपा करावी अशी सर्वांना प्रार्थना करतो. ज्यांनी ज्यांनी या कार्याकरता जे जे काही जे योगदान दिलेलं आहे ते सगळी आमचीच मंडळी आहेत, माझीच मंडळी आहेत. हे जरी खरं असलं तरी आपल्याच माणसाला अभ्यासाकडे प्रवृत्त करायला लावणारी अशी मंडळी आम्हाला भेटणं हे आमचंही नशीब असतं. काय असतं की एखाद्या परंपरेचा आश्रय करणं हे जरी आपल्याला धन्य वाटत असलं तरी काही जणांनी आपल्या परंपरेचा आश्रय केल्याने परंपरेलाही धन्यता येत असते, हे लक्षात घ्या. त्यामुळे अशी धन्यता निर्माण करणारे लोक आमच्या परंपरे आहेत, हेच आमच्या परंपरेचं मोठेपण आहे असं मी म्हणतो. त्यामुळे अशा कार्यक्रमाचं नियोजन त्यांनी केलं. माऊली परिवाराला, सेवा परिवाराला अंतःकरणपूर्वक धन्यवाद. झालेली ही सेवा संतांच्या, सद्गुरूच्या, परमात्म्याच्या आणि अर्थात तुमच्या सर्वांच्या चरणी समर्पित करतो. काही चुकलं असेल तर ते माझं आहे, जे योग्य आहे ते माऊलींचं, तुकोबारायांचं आहे ते आपण घरी घेऊन जा. जे उरलेलं चुकलेलं आहे ते इथेच ठेवून जा, ते मी नंतर माझ्या उपरण्यामध्ये गोळा करून घेऊन जाईल. पण ते माझं आहे तर माझं माझ्याजवळ राहिलं पाहिजे, चुकीच्या गोष्टी आपल्यापर्यंत येऊ नयेत. ज्ञानोबारायांनी ज्या पद्धतीनं श्रोत्यांच्या संबंधानं चिंतन केलंय तसं चिंतन या जगतामध्ये दुसरं कोणीही श्रोत्यांच्या संबंधानं करू शकत नाही. इतकं ज्ञानोबाराय आपल्या श्रोत्यांच्या संबंधानं प्रियत्वानं बोलतात, आत्मीयतेने बोलतात. आणि तशी आत्मीयता निर्माण होणारे श्रोते मिळणं हे सुद्धा वक्त्याचं भाग्य असतं. तसे श्रोते आपण आहात याची मला जाणीव आहे. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, मी दुबळा अर्चितसे भक्ती, बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की. म्हणून आपल्या चरणी एवढीच प्रार्थना आहे, तुम्ही संत माझी आकडा, दिठीचा कराल बहुडा, तरी तुम्हा माझी एवढा होईन मी. एवढीच प्रार्थना आपल्या सर्वांच्या चरणी करतो. झालेली सेवा आपल्या सर्वांच्या चरणी समर्पित करतो. वाणीला विराम. कुंडली कवरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, विठ्ठला विठ्ठला.